सोलापूर जिल्ह्यात इंधन तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, इस्रायल, इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कोणताही कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत। यासाठी जिल्हा पातळीवर दक्षता व भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत। हे पथक गॅस वितरकांवर लक्ष ठेवणार असून घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळा बाजार आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये घरगुती एलपीजी गॅसचे वितरण सुरळीत राहावे यासाठी तालुकानिहाय दक्षता व फिरत्या पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांना गॅस वितरणाबाबत आवश्यक सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत। तसेच लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांनाही सोलापूरमधून इंधन पुरवठा केला जात असल्याने प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे। प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह 4 अधिकाऱ्यांचे फिरते पथक तयार करण्यात येणार असून हे पथक गॅस एजन्सी, पेट्रोल पंप तसेच सीएनजी पुरवठ्यावर लक्ष ठेवणार आहे। गॅस, पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जनतेला सोलापूर जिल्ह्यातील आव्हान करण्यात येते की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज आहे। काही दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये गॅस, पेट्रोल तुटवड्याच्या काही अफवा निर्माण झाल्या होत्या। त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व 3ही कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर तसेच पाकणी येथे जे ऑइल डेपो आहे तेथील त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांची आढावा बैठक घेऊन या संदर्भात युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच गॅसचा कुठेही तुटवडा भासणार नाही यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे। यासाठी आम्ही आत्ताच आमच्या सर्व यंत्रणेला, पुरवठा यंत्रणेला सक्त सूचना दिल्या आहेत। याच्यामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी आम्ही काही दक्षता पथक, फिरते पथक तालुकानिहाय स्थापन केले आहेत। याच्यामध्ये नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी, आमचे सर्व पुरवठा सप्लाय इन्स्पेक्टर यांचं आम्ही एक फिरतं पथक स्थापन करून ज्या ठिकाणी असं कुठेही गॅस एजन्सीच्या बाबतीत कृत्रिम टंचाई करून जिथं अवैध काळा बाजार होत आहे अशा जर काही आमच्याकडे तक्रारी आल्या तर त्या गॅस एजन्सीच्या तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश आम्ही आमच्या प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 गॅस एजन्सी आहेत। या सर्व गॅस एजन्सी धारकांनाही आम्ही सक्त सूचना दिल्या आहेत। सध्या आपल्याला माहीत असेल शासनाकडून कमर्शियल सिलेंडरची बुकिंग ही सध्या थांबवण्यात आली आहे, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही। बऱ्याच ठिकाणी काही अवैध गॅसच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत। त्या अनुषंगाने हे आम्ही तातडीने अशा ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होत आहेत त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आमच्या सर्व पुरवठा यंत्रणेला दिलेले आहेत। तर मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, प्रशासनावर विश्वास ठेवा। प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, कारण आपणा सर्वांना माहीत असेल आपल्या सोलापूरमध्ये जो पाकणी डेपो आहे त्या पाकणी डेपोमधून आपण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच इकडं सांगली, इवन पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा होतोय। तर मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की सोलापूर जिल्ह्याला कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासणार नाही या दृष्टीने नियोजन करा। त्या दृष्टीने आपल्याकडे मुबलक साठा पेट्रोल डिझेलचा भरपूर प्रमाणात आहे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी ज्या सूचना नागरिकांसाठी देण्यात येतील त्याचं सर्वांनी पालन करावं। सर्वांना मी विनंती करतो की ह्या परिस्थितीमध्ये सर्वांनी घरगुती गॅसचाही योग्य वापर करावा आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढेच पेट्रोल डिझेलचं आपल्याकडं स्टॉक करावा। कुठल्याही प्रकारे पेट्रोल पंपावर जर ड्रममध्ये वगैरे असं जर काही डिझेल पेट्रोल देण्याचं आढळून आलं तर त्या संदर्भात निश्चितपणे त्या पेट्रोल पंपावर प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल। पुन्हा एकदा सोलापूर जनतेला आवाहन करतो की सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावं व कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही। दरम्यान जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा प्रशासनाकडून करण्यात आले आहे।